हॅलो शुभ सायंकाळ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मस्त सायंकाळची वेळ झाली आणि लागली स्वयंपाकाला। तर आज मस्त पावभाजीचा मेनू आहे आणि इकडे सगळे कपडे वाळत आहे कारण की बाहेर वातावरण म्हणजे पावसाचं आहे, त्याच्यामुळे कपडे टाकायला आता इथेच जागा आहे, त्यामुळे इकडे सगळे कपडे टाकलेले आहे आणि बाहेरचं वातावरण पण पावसाचं झालेलं आहे। इकडे आता पावभाजीसाठी साहित्य घेतलेलं होतं, शिमला मिरची आणि फ्लॉवर कट करून घेतलेली होती। त्यानंतर इकडे कांदा फ्राय करण्यासाठी टाकलेला होता, तर कांदा वगैरे पण चिरून घेतलेला होता बारीक छान, आणि त्यानंतर तोही परतण्यासाठी टाकलेला होता। कांद्यामध्ये ना तेल थोडंसं कमी झालेलं होतं, मग पुन्हा तेल टाकलं थोडंसं आणि त्यानंतर कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट केली, ती छान अशी मिक्सरमध्ये छान बारीक केली आणि त्यानंतर तीही परतण्यासाठी टाकली। आलं लसूण टाकलं की पेस्टचा एकदम छान असा वास येतो, म्हणजे आलं लसणाच्या पेस्टनेच खूप छान असा वास येतो असतो। आणि त्यानंतर इकडे ना सगळे मसाले काढून घेतलेले होते, थोडंसं तरीचा, लाल तिखट आणि त्यानंतर आपली पावभाजी मसाला तोही टाकला। तर सगळे मसाले इकडे टाकल्यानंतर आहे ना परतून घेतलं आणि पुन्हा त्यामध्ये ना टोमॅटो बारीक केलेला होता ना तो टाकून घेतला। कोणी कोणी टोमॅटो दळून पण म्हणजे टाकतात, तसंही चालतं, पण मग टोमॅटोचं ऑलरेडी पाणी होऊन जातं थोडंसं वाफ दिल्यानंतर। तर टोमॅटो आपल्याला इकडे छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इकडे बीट घेतलेली होती मी, कारण की मुले असं पण बीट खात नाही। बीट घेतले, ते छान असे थोडेसे दळून घेतले आणि दळून टाकले की भाजीलाही कलर छान येतो आणि मुलांच्याही पोटात काहीतरी पौष्टिक जातं। तर इकडे छान असा बीटने कलर येतो, तर 2 बीट घेतलेले होते मी कापून आणि तेच दळून टाकले। ते काही परतवायची किंवा उकडवायची गरज नसते, कच्चेच दळून टाकायचे असतात, तसेही छान लागतात। मग म्हटलं चला आज आहे ना सगळ्यांना थोडीशी शॉर्टकटमध्ये पण पावभाजीची रेसिपी दाखवू। आणि त्यानंतर इकडे ना आपले जे काही शिमला मिरची आणि फ्लॉवर जी काही उकडलेली होती ती म्हणजे बारीक करून टाकलेली होती, कारण की कोणी कोणी कुस्करून पण टाकतं, पण मग आहे ना मुलं कुस्करलेली ना अशी बाजूला काढून निवडून ठेवतात। तर मग म्हटलं चला मुलांच्या पोटामध्ये असं पण काही जात नाही, त्यामुळे मग म्हटलं बारीक करूनच टाकू, कारण की शिवला तर खूप सवय आहे, असं काही दिसलं ना तर लगेच ताटातली वस्तू निवडून ठेवतो। आणि इकडे आता छान पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। आणि दुसऱ्या साईडला मी ना गरम पाणी ठेवलेलं होतं भाजीमध्ये ओतण्यासाठी, कारण की ना गरम पाण्याने छान अशी भाजीला तरंग पण येते आणि भाजीला जास्त गार पाणी ओतलं की उकळण्यास पण वेळ लागतो। तर आता इकडे तेल सुटेपर्यंत परतून घेतलं होतं। बटाटाही इकडे दळून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये, तर बटाटा थोडासा मॅश करून म्हणजे टाकला तरी चालतो, तसाही छान लागतो, तर मी थोडंसं दळूनच घेतलेलं होतं। आणि आता इकडे आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे, तर पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपण बटाटा टाकला ना आत्ताच, त्यामुळे मग पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं।
हवं तेवढी म्हणजे भाजी केवढी धरायची तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं. नंतर अंदाजानुसार मीठ वगैरे टाकायचं आणि भाजीला छान असं उकळून घ्यायचं आहे. आणि उकळल्यानंतर आहे ना आपल्याला मिस्टरांनी इथे मला बटर आणून दिलेलं होतं, तर मी 1 चमचाभर असं बटर टाकलं. तर त्याने ही भाजीला छान अशी टेस्ट येते. तर बटर टाकल्यानंतर भाजी छान अशी उकळून दिली आणि त्यानंतर इकडे पाव गरम करण्यासाठी घेतलेले होते. तर इकडे पाव आणलेले होते. इकडे भाजी ही छान अशी रेडी झालेली होती आणि मस्त आपली पावभाजी रेडी झाली. उठली झोपली होती ना अंशू? हाय पोरी, बोलायचं नाही का आज तिला? पावभाजी झाल्यानंतर मी इकडे सगळ्यांना वाढवून दिलं. तर भारती मावशी पण आज आलेल्या होत्या, तर सहजच आलेलं होतं. मग त्यांना जेवण करण्यासाठी पण थांबवलं. तर त्यांच्यानंतर मीही बसणार होती. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.